हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण एका महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देणार आहोत, ते म्हणजे इंग्लिश. तर बेसिकली काय होतं, जेव्हा आपण 12थमध्ये असतो तेव्हा सायन्समध्ये पर्टिक्युलरली आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो यासारखे खूप मोठे मोठे असे विषय असतात. आणि मग त्याच्यामध्ये बिचारा इंग्लिश कुठेतरी मध्ये असतो आणि त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. त्याच्याकडे आपण कधी लक्ष देतो, उद्या एक्झाम आहे आणि आदल्या दिवशी रात्री आपल्या लक्षात येतं की हां, उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि आपल्याला काहीतरी अभ्यास करायचा आहे. आणि मग आपण काहीतरी अभ्यास करायला घेतो, पण तो जो काहीतरी अभ्यास आहे तो कसा आणि कधी सुरू करायचा हे आता आपण बघणार आहोत. तर बेसिकली आता या ठिकाणी जर आपण पाहिलं व्हेन टू स्टार्ट, तर तुम्ही कधी अभ्यासाला सुरुवात करणार आहात? आत्तापासून करायची आहे का? तर गरज नाही. तुम्ही कधी करू शकता? सपोज की 1 तारखेला एक्झाम्पल देते, 1 तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर असेल तर तुम्ही 29-30 हे 2 दिवस देऊ शकता इंग्लिशला, ते पण खूप झाले. पण हे 2 दिवस तुम्ही एक्झामला देऊ शकता. म्हणजेच तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास आता कसा करायचा आहे, तुम्ही अर्थात फोकस ठेवणार आहात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जे पण तुमचे विषय असतील त्याच्यावरती. मग इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा आहे? फॉर एक्झाम्पल तुमची युनिट टेस्ट येते. युनिटला एक साधारणतः 3 ते 4 चॅप्टर्स काहीतरी असतील. तर ते चॅप्टर्स तुम्हाला युनिट एक्झामच्या 1 दिवस आधी करायचं आहे आणि युजुअली इंग्लिशचा पेपर सगळ्या ठिकाणी पहिल्यांदाच असतो. सो तुम्ही 2 दिवस आधी घेऊन इंग्लिशचा अभ्यास स्टार्ट करू शकता. आरामात इंग्लिशचा अभ्यास होतो, कारण तुम्हाला याच्यामध्ये काही फॉर्म्युला पाठ करायचे आहेत, थिअरम्स पाठ करायचे आहेत, काय बायोसारखा रट्टा मारायचा आहे, असं काही नाही आहे. हां, तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचं आहे तो आहे नॉव्हेलचा सेक्शन, जो की आहे 16 मार्क्सचा. आणि या ठिकाणी तुम्हाला मात्र सगळी नॉव्हेलची स्टोरी किंवा जे पण नॉव्हेलमधलं आहे ते किंवा त्याच्यावरचे प्रश्न वगैरे याची उत्तरं थोडीफार लक्ष ठेवावी लागतात. त्यांची कॅरेक्टरची नावं वगैरे असतील, थीम आहे, सेंट्रल आयडिया आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. कारण नॉव्हेलमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ येत नाही, सो तुम्हाला ते लक्षातच ठेवायचं आहे, नावं वगैरे सगळी आणि आन्सर्स लिहायचे असतात. बाकी लेसन्समध्ये अर्थात आपल्याला पॅरेग्राफ मिळतो, पोएम्समध्ये पोएम रिटर्न मिळते. त्यामध्ये फक्त आपल्याला जे ॲप्रिसिएशन आहे तर ते लक्षात ठेवावं लागतं. ग्रामर तर तुम्हाला येत असेल असं कन्सिडर मी करते, कारण अर्थात 10वी ग्रामर येतं, जास्त काही अवघड त्याच्यामध्ये येत नाही. आणि आलंच तर त्याला जास्त वेळ देण्यापेक्षा तुम्ही तो क्वेश्चन हवा तर स्किप पण करू शकता, कारण लयतलं 1 मार्काचं असतं ते. सो त्याला पूर्ण दिवस वगैरे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही हवं तर जर काही अवघड प्रश्न आलाच त्यामधला तर स्किपही करू शकता. सो एवढा काही त्याचा मोठा इश्यू नाही आहे. नेक्स्ट आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किल पण तुम्ही काही 1-2 एक्झाम्पल्स वगैरे बघू शकता. YouTubeवरती मी सगळे रायटिंग स्किलचे टॉपिक्स अपलोड केलेले आहेत, किंवा तुम्ही इव्हन एखादं बुक वगैरे रेफर करू शकता. कोणतंही नवनीतचं असेल, टार्गेटचं असेल, डायजेस्ट असेल, जे पण. त्याच्यामधले फक्त 1 ते 2 तुम्ही जर मॉडेल आन्सर्स पाहिले तर तुम्हाला लगेच लिहिता येईल. रायटिंग स्किल काही एवढं अवघड नाही आहे. आता मग याचा अभ्यास तुम्ही करणार आहात 1 ते 2 दिवस आधी. त्यासाठी तुम्हाला आधी पॅटर्न माहिती असला पाहिजे, की पेपरमध्ये काय-काय विचारलं जातं. सो मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही अभ्यास करणार आहात. अगेन तुमची जेव्हा बोर्डची एक्झाम असेल, बोर्ड नको, आधी आपण ह्याच्यावरती चाचणीवरती होतो, युनिट टेस्टवरती. युनिट टेस्टमध्ये तुमचा 25% सिलेबस कव्हर होतो. नेक्स्ट येते सेमिस्टर. सेमिस्टरमध्ये हाफ सिलेबस ॲज पर कॉलेज तुम्हाला दिला जातो, की हा हाफ सिलेबस एवढा एक्झामला येणार आहे. त्याच्यामध्ये नॉवेल सेक्शन पण इन्क्लूड केलं जातं. सो या सगळ्या एक्झामच्या म्हणजे सोबतच तुम्हाला तुमचा इंग्लिशचा अभ्यास करावा लागेल. कारण माझ्या मते बऱ्याचशा क्लासेसमध्ये इंग्लिश देखील शिकवलं जात नाही. सो इंग्लिश तुम्हाला स्पेसिफिकली स्वतःलाच करावा लागतो. इव्हन काही YouTubeवरती व्हिडिओज आहेत, त्याद्वारे तुम्ही ते इंग्लिशचा अभ्यास करू शकता. पण अर्थात तुम्हाला जर सिलेबस कंप्लीट व्हावा असं वाटत असेल इंग्लिशचा, तर तुम्हाला तुमच्या ज्या काही कॉलेजच्या एक्झाम्स होतात, युनिट असेल, सेमिस्टर आहे, प्रिलिम्स आहे, त्यानुसारच तुमचा सिलेबस कंप्लीट करावा लागेल एक्झामच्या 1-2 दिवस आधी. जास्त काही वेळ द्यायची गरज नसते इंग्लिशला. पण तुमचं इंग्लिश थोडंसं वीक वगैरे असेल तर मात्र तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील रायटिंग स्किलमध्ये किंवा नॉवेलमध्ये. बाकी ठिकाणी तुम्हाला अगेन आन्सर त्या पॅरेग्राफमध्ये असणार आहे, तुम्हाला फक्त लिहायचं आहे. आणि जर तुमचं ग्रामर पण थोडंसं वीक असेल तर मात्र तुम्हाला थोडंफार लक्ष घालावं लागेल. 3 ते 4 दिवस आधी स्टार्ट करावं लागेल एक्झामच्या. मग सगळे ग्रामरचे पॉईंट्स. आता ग्रामर युजुअली कशातून येतं, तर शक्यतो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही एक्सरसाइजमधले किंवा ब्रेन स्टॉर्मिंगमधले क्वेश्चन्स आहेत, त्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते नमुना एक्झाम्पल्स आहेत किंवा प्रॅक्टिससाठी आहेत. तशा प्रकारचं तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स येऊ शकतात. अर्थात असं त्यांनी बोर्डाने कुठेही नाही सांगितलं की ग्रामर कशामधलं विचारणार, कारण ग्रामर तुमच्या 10th पर्यंत जे काही नॉलेज आहे त्याच्यावरच असतं. सो जास्त काही अवघड नसतं. अगेन ग्रामरमध्ये कोणते टॉपिक येऊ शकतात ह्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी तो अपलोड करेन. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेसन्स. तर तुम्ही वाचणार आहात. 8च फक्त लेसन्स आहेत. एकदा जस्ट रीड करा, कारण तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया माहिती असली पाहिजे. पर्सनल रिस्पॉन्स जेव्हा तुम्हाला लिहिण्यासाठी क्वेश्चन येतो, तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट त्या पॅरेग्राफमध्ये काय आहे किंवा कशावरती आपल्याला काय लिहायचं आहे हे तरी कमीत कमी माहिती असलं पाहिजे. किंवा तेही नसेल तर तुम्ही म्हणजे वेळ नसेल तुम्हाला चॅप्टर वगैरे रीड करण्याचा, किंवा असं होतं ना बोरिंग आहे थोडंसं आणि रीड नाही केलं जाते वगैरे, तर मग तुम्ही YouTubeवरचे अर्थात व्हिडिओज ऐकू शकता किंवा समरी व्हिडिओज पण बरेच अपलोड केले गेलेले आहेत ऑलरेडी, ते तुम्ही ऐकू शकता. जेणेकरून
तुम्हाला एक आयडिया मिळेल की हा चॅप्टर कशावरती आहे बाबा. ओके. नेक्स्ट आहे पोएम्स तुम्हाला छापून दिली जाते, सो त्याच्याबद्दल काही करायची गरज नाही आहे. तुम्हाला एक छोटासा प्रश्न येतो की पोएम स्वतःहून तयार करा. तुम्हाला टायटल किंवा पहिल्या 2 ओळी, शेवटच्या 2 ओळी असं काहीतरी एक हिंट दिली जाते आणि त्याच्या आधारे तुम्हाला पोएम तयार करायची असते. ते अर्थात तुम्ही स्वतःहून करणार आहात. त्यासाठी तुम्हाला थोडंफार रायमिंग वर्ड्स, म्हणजे असं काही नसतं की रायमिंग वर्ड्स आले पाहिजेत, पण थोडंफार रायमिंग वर्ड्स माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही एक पोएमला एक रिदमिक इफेक्ट देऊ शकता. नेक्स्ट आहे ॲप्रिसिएशन. पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्ही वाचून जाऊ शकता किंवा ॲप्रिसिएशनमधले जे पॉइंट्स असतात, लाईक पोएटचं नाव काय आहे किंवा टायटल काय आहे, तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. पोएटचं नाव आणि टायटल तुम्हाला पाठच असलं पाहिजे त्या पोएमसाठी. तर ते तुम्ही काहीतरी करून पाठ करायचं आहे, काहीतरी लॉजिक वगैरे लावून पाठ करा. नेक्स्ट आहे रायमिंग स्कीम तुम्हाला माहिती असली पाहिजे. बाकी मग सेंट्रल आयडिया वगैरे तुम्हाला पोएम वाचून कळत असेलच, म्हणजे पोएम त्यांनी छापून दिलेली असते, फक्त तिथे वरती म्हणजे पोएट आणि टायटल नसतं दिलेलं, तुम्हाला ते स्वतःला पाठ करून जावं लागतं. सो ते तुम्ही करणार आहात तेवढं. रायमिंग स्कीम जर तुम्हाला फाइंड आउट करता येत असेल पोएमच्या आधारे, तर मग ती पण काय करायची गरज नाही, तर तुम्ही ऐन टायमाला पेपरच्या वेळेस फाइंड आउट करू शकता. ओके. सो पोएम आणि लेसनमध्ये काही अवघड नाही आहे. ग्रामरच्या बद्दलच तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. रायटिंग स्किल तर तुम्ही मनानेच लिहिणार आहात, सो याच्यामध्ये काही पाठ वगैरे करायची गरज नाही. फक्त एक्झामला जायच्या आधी तुम्ही फॉर्मॅट पाहून जायचं आहे की लाईक ब्लॉग आहे तर ब्लॉग कसा लिहायचा, म्हणजे कसं काय त्याचा एक प्रॉपर सिक्वेन्स आहे की एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे, त्याच्यामध्ये वरती काय काय ठरलेल्या गोष्टी असतात की ओपन क्लोज जे पण आहे, अर्काइव्ह किंवा असे बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला हवं तर अपलोड करून देईन. आय थिंक मी अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते चेकआउट करा. ओके. सो ते ठरलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहाव्याच लागतील आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात किंवा ईमेल असेल तर तुम्हाला CC असेल, BCC असेल, ट्रॅश आहे, सेंड आहे, अशा ज्या काही आपण लेफ्ट कॉलमला गोष्टी बघतो ईमेल लिहिताना, त्या सगळ्या तुम्हाला तिथे लिहाव्या लागतात. प्लस वरती मिनिमाइज, मॅक्सिमाइजचं बटन वगैरे जे आपण असतं ना कम्प्युटरच्या स्क्रीनवरती किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, ते तुम्हाला आहे असं ड्रॉ करावं लागतं. मग ते तर ठरलेलं आहे ना, ते तर तुम्हाला करायचंच आहे. ईमेल कशावरती पण येते, ते तुम्हाला करायचंच आहे. सो ते एकदा पॅटर्न तुम्ही पाहून जायचं आहे. नेक्स्ट आहे नॉवेलसाठी तुम्ही काय करणार आहात, तर नॉवेलसाठी स्पेसिफिकली तुम्हाला नॉवेल रीडच म्हणजे नॉवेलचे लेसन्स तुम्हाला रीडच करावे लागतील, कारण त्याच्यावरती कसाही क्वेश्चन येऊ शकतो. असं आपण नाही सांगू शकत की एक्सरसाइजमधला क्वेश्चन येईल किंवा कसा क्वेश्चन येईल. सो त्याच्यामधून कसाही क्वेश्चन येऊ शकतो. हवं तर तुम्ही उत्तम पब्लिकेशनचं बुक आहे ते रेफर करू शकता. प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हा, बट तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता की कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये आय थिंक 10 प्रॅक्टिस पेपर्स काहीतरी आहेत, त्याचे आन्सर्स पण त्यांनी दिलेले आहेत. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. ते एक बेस्ट बुक आहे. ओके. किंवा तुमच्याकडे इतर कोणतंही बुक असेल नवनीचं डायजेस्ट वगैरे, ते पण बघा, असं काही नाही तेच बघायला पाहिजे. कोणतंही बुक तुम्ही जस्ट ॲज अ रेफरन्स म्हणून बघू शकता. आता टाईम मॅनेज कसा करायचा इंग्लिशला, तर अगेन तेच आहे. तुम्ही एक्झामच्या आदल्या 2-3 दिवसामध्येच फक्त सिलेबसकडे लक्ष द्या. बाकी काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. फक्त आधी पेपरचा पॅटर्न बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कशामध्ये डिफिकल्टी येऊ शकते वगैरे कळेल. सो अगेन सेम म्हणजे प्रिलिम्स कधी तुमचा पेपर असेल, युजुअली प्रिलिम्सचे पेपर्स हे डिसेंबरच्या मिड डिसेंबरला किंवा एंड डिसेंबरपर्यंत चालतात 12th स्टँडर्डचे. सो प्रिलिम्सचे जे काही पेपर्स असतील तेव्हा तुम्ही इंग्लिशचा सगळा सिलेबस कंप्लीट करून टाका. प्रिलिम्स जेव्हा असेल तेव्हा त्याच्या आदल्या 1-2 दिवस वगैरे वेळ द्या इंग्लिशला आणि तेव्हा सगळा सिलेबस कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला बोर्डच्या वेळेस जास्त लक्ष द्यावं लागणार नाही. सो शक्यतो प्रिलिम्सला सगळा सिलेबस कंप्लीट करा इंग्लिशचा. जास्त वेळ नाही घेत इंग्लिश, फक्त 1-2 दिवस आधी स्टार्ट करा. आरामात इंग्लिशचा तुमचा सगळा अभ्यास होईल. बरेच जण तर आदल्या रात्री स्टार्ट करून सुद्धा करतात, कारण त्याच्यामध्ये जास्त काही करण्यासारखं नाही, फक्त नॉवेलचा भाग सोडला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोर्डची जेव्हा तुमची एक्झाम असेल त्याच्या आधी फक्त एकदा रिवाईज करा. तेव्हा काय एक अर्धा दिवस दिला तरी पण पुरेसा असतो. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात. फक्त पोएममध्ये ॲप्रिसिएशनकडे लक्ष द्यायचं आहे आणि नॉवेलचं तुम्हाला करावं लागेल. बाकी ट्रान्सलेशन वगैरे असलं काही येत नाही. सो बेस्ट आहे आधी पेपर पॅटर्न नक्की पहा. सो वेन टू स्टार्ट एक्झामच्या 2 दिवस आधी आणि हाऊ टू स्टार्ट. आता जेव्हा तुम्ही एक्झामच्या आधी सुरुवात करणार आहात तेव्हा फर्स्ट सुरुवात करा सगळे लेसन्स वाचण्यापासून किंवा ऐकण्यापासून, मग सगळे पोएम्स करा. ग्रामरचं टॉपिक तुम्ही जर करणार असाल तर करू शकता, नाही तर तुम्ही स्किप देखील करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की खूप मोठं आहे, नाही होणार किंवा मला ऑलरेडी येते, तर तुम्ही ते स्किप करू शकता. रायटिंग स्किलचं फक्त फॉर्मॅट बघणार आहात आणि नॉवेल मात्र तुम्हाला स्वतःला वाचावं लागेल किंवा यूट्यूबचे व्हिडिओज पहा किंवा कसंही तुम्हाला ज्याप्रमाणे समजत असेल त्याप्रमाणे, आणि आन्सर्स फक्त एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की थीम काय आहे या पर्टिक्युलर नॉवेलची किंवा याच्यामध्ये कॅरेक्टर्स काय आहेत, कॅरेक्टरने काय म्हटलेलं आहे किंवा जे पण त्यांचे कॉन्व्हर्सेशन असतील, जे पण त्यांचे काही आयडियाज असतील, व्ह्यूज असतील, ते सगळे तुम्हाला मेन्शन करावे लागतील, ज्याप्रमाणे क्वेश्चन येईल त्याप्रमाणे. सो दिस वॉज ऑल अबाउट इंग्लिश. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजून तुमचे जर काही डाऊट्स असेल तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे पर्टिक्युलरली इंग्लिशसाठी आहे. लँग्वेजेससाठी पण तुम्ही असंच करू शकता, म्हणजे इतर तुमची कुठली लँग्वेज असेल तर मराठी वगैरे असेल तरी तुम्ही तेच करू शकता, कारण सगळे लोक तेच करतात की एक्झामच्या आधी 2-3 दिवस वगैरे स्टार्ट करतात. पण मराठीमध्ये तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, कारण मराठीमध्ये खूप जास्त मार्क्स कट होतात आपले. सो बेस्ट आहे मराठीमध्ये तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस वाढवावी लागेल, पण अगेन तुम्ही हेच फॉलो करू शकता. पण मला शक्य झालं तर मी मराठीवरती सेपरेट व्हिडिओ वगैरे घेऊन येईन. ओके. बाकी संस्कृतबद्दल मला जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे 12th स्टँडर्डसाठी.
नाईन्थ स्टँडर्डसाठी होती ते मी अपलोड केलेली आहे. सो इन धिस वे तुम्ही इंग्लिशचा अभ्यास असा करू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.